मसाले वडे आज आपण करणार आहोत। नमस्कार, साधनास फूड या चॅनलवरती आज आपण करणार आहोत खमंग असा एक मसाला बटाटे वडा। चला तर पाहूया कसा करायचा तो। मसाला वडे करण्यासाठी आपण आज बटाटे उकडून घेतले आहेत। मसाला वडा करताना सर्वप्रथम आपण त्या वड्याचं सारण करून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे जवस, आणि हे जवस आपण यामध्ये छान भाजून घेऊया। खमंग असे हे जवस भाजून घेऊया। जवस भाजलेत, आता आपण त्यामध्ये शेंगदाणे घालूया। आता शेंगदाणे आणि जवस एकत्र आपण खमंग भाजून घेऊया। आता यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया। खोबऱ्याच्या पावडर सोबतच आपण थोडेसे तीळ भाजून घेऊया। आता हे दोन्ही खमंग भाजून घेऊया। हे सगळे पदार्थ पौष्टिक आहेत आणि आपण यापासून एक छान सारण तयार करणार आहोत, जे आपण मसाला वड्यामध्ये भरणार आहोत। हे सगळं भाजत असताना एकत्र करून यामध्ये थोडा आपण लसूण घालूया। आता हा लसूण देखील आपण परतून घेऊया। हे सगळे मसाले आणि सगळे पदार्थ आपण परतून घेतले आहेत खमंग, आणि त्याचा स्वादही खूप छान आहे। आता हे भाजून घेतल्यानंतर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं एकत्र करणार आहोत आणि बारीक करून घेऊया। हे वाटण करत असताना मसाल्याचं आणि शेंगदाणे, खोबरं, जवस, तीळ, लसूण, कोथिंबीर याचं वाटण करत असताना थोडंसं आपण धने जिरे पावडर घालूया। थोडासा गरम मसाला पावडर घालूया। थोडं लाल तिखट घालूया 1 चमचा, आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। आता आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक करूया। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे। त्याच्यासोबत आता वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी करायची आहे। त्यासाठी थोड्याशा मिरच्या, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, आणि चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालूया आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता आपण पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया। आता तेल तापलं आहे आपलं, त्यामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी करूया। हे चांगलं तडतडलं की आपण केलेल्या या चटणीमध्ये खमंग फोडणी घालूया। आता आपली वड्यासोबत खाण्याची चटणी तयार झाली आहे। आता आपण हा बटाटा उकडला आहे तो या किसणीवरती किसून घेऊया, आणि तो मऊ होईल मग। आता आपण हा बटाटा किसून घेतला आहे। या बटाट्यामध्ये थोडा आपण आता कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। कॉर्नफ्लॉवर लागेल त्या प्रमाणात घालायचं आहे। तसेच चवीनुसार या बटाट्यामध्ये आपण मीठ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। आणि आता
आपण याचा एक छानसा मळून गोळा तयार करूया. आपल्याला या बटाट्यापासून छान पारी तयार करता येईल असा एक घट्ट गोळा तयार करूया आपण. नका करू. किसलेल्या या बटाट्यापासून आपण हे पीठ तयार केलं आहे. आता या एका गोळ्यापासून आपण अशी एक छानशी पारी करूया. गोल अशी वाटीसारखी करूया आणि या खोल वाटीमध्ये हे केलेलं आपलं मसाल्याचं सारण भरूया. छान असं सारण भरल्यानंतर ते असं घट्ट हळूहळू बंद करूया. बंद केल्यानंतर त्याचं छान असं गोल वडा तयार करूया. असे आपण सगळे वडे तयार करून घेऊया. अशा वाटीमध्ये आपण हे वडे भरून घेऊया. हे सारण आता यामध्ये घालूया. घट्ट सारण भरल्यानंतर वडे असे तयार होतील. आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण करू शकतो. आपण ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार केली आहे. त्यामध्ये आपण हे वडे घोळवून घेणार आहोत आणि त्यासोबत हे ब्रेड क्रम्स केले आहेत. हे ब्रेड क्रम्स आपण या वड्यांमध्ये घोळवून इथे तापत ठेवलेल्या तेलामध्ये घालून वडे तयार करणार आहोत. या मध्ये आता आपण हे घोळवून घेऊया. ब्रेड क्रम्स मिक्स केल्यानंतर ते आपण घट्ट दाबून घेऊया. पुन्हा त्यामध्ये घोळवून घेऊया. आता हे तयार झाल्यानंतर आपण हे बाजूला ठेवून देऊया. दुसरे गोळे तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया. तेल तापल्यानंतर त्यामध्ये हे तळता येतात. चला तर आता आपण पाहूया कसे तळायचे. खमंग मसाले वडे आपण तयार करत आहोत. हे आपण आता डीप फ्राय केले आहेत. सॅलो फ्राय केले तरी चालतात. चवीला ते एकदम छान लागतात. चवदार आणि चविष्ट. तयार होत आहेत आता आपले वडे. मसाले वडे खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, चवदार, चविष्ट. अशा पद्धतीने आता आपण बाकीचे सगळे वडे तळून घेऊया. लालसर झाल्यानंतर आपण हे वडे काढून घ्यायचे. आता आपण इतर वडेही सगळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपले हे वडे छान तळून होत आहेत. आता आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. आता आपले मसाले वडे आपण सर्व केले आहेत, तयार झाले आहेत. त्यामध्ये आपण जेव्हा अर्ध्या केल्यानंतर पहा किती सुंदर दिसत आहेत. त्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी केली आहे. चवदार चविष्ट अशी गरमागरम मसाले वडे कसे झाले आहेत? आवडले का? आवडले तर सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा. साधनाज फूड या चॅनलला सगळ्यांनी शेअर करा. धन्यवाद.